मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड संवर्गाची परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 16 मे 2025 पर्यंत अर्ज मागवले जात आहे। जर तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे, ज्यासाठी 63,200 पर्यंत तुम्हाला पगार दिला जाणार आहे। यामध्ये शिपाई, नर्स, माळी, कुक, लॅब सहाय्यक, सफाईगार यासारखी विविध पदांची भरती केली जाणार आहे। कोणकोणती पदं असणार आहे, कशी भरली जाणार आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरे नांदेड यांच्यामार्फत महाराष्ट्रात गट ड म्हणजेच वर्ग 4 सहवर्गातील विविध पदं भरली जाणार आहे। मित्रांनो, सरळ सेवे पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांची सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच रिटन एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे। यामध्ये प्रयोगशाळा परिचर हे पद वगळता बाकी सर्व पदांसाठी 15,000 ते 47,600 या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे। तर प्रयोगशाळा परिचर या पदासाठी 19,900 ते 63,200 प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे। कोणकोणती पदं या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे त्याचे देखील डिटेल आपण पुढे बघणार आहोत। मित्रांनो, टोटल 86 पदांची ही भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे। परमनंट पद्धतीने हे पदं जे आहे ती भरली जाणार आहे आणि या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तसेच या जाहिरातची PDF या संपूर्ण गोष्टी तुम्हाला www.drscgmc.nanded.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। या संकेतस्थळाची लिंक आणि ह्या जाहिरातीची PDF या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहेत। मात्र यासाठी मित्रांनो तुमचं शिक्षण कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। तर स्वच्छक या पदासाठी 7वी पास उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहे। मात्र बाकीच्या पदांसाठी कमीत कमी 10वी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि 24 एप्रिल 2025 रोजी तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। यामध्ये देखील मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे। 43 वर्षापर्यंत असे उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। या व्यतिरिक्त पदवीधारक, अंशकालीन उमेदवार, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक जे उमेदवार आहे यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न या एक्झामसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। 100 प्रश्न असणार आहे। 200 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे। 4 वेगवेगळ्या सेक्शनवरती हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे, म्हणजे 4 वेगवेगळे विषय असणार आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा समावेश असणार आहे। 25 प्रश्न प्रत्येकी 50 गुणांसाठी या ठिकाणी असणार आहे। त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। फक्त रिटन एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे। कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी नसणार आहे आणि डायरेक्टली तुमचं सिलेक्शन जे आहे या रिटन एक्झामद्वारेच या ठिकाणी केलं जाणार आहे। फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणते कागदपत्र अपलोड करणं गरजेचं असणार आहे, त्या संपूर्ण कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा, ज्यासाठी तुम्ही SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र जोडू शकता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, हे संपूर्ण गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात आणि तुमच्या अर्ज भरतेवेळी तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांना 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग या ऑप्शनचा वापर करू शकता। मित्रांनो, अर्ज प्रक्रियेला आजपासून म्हणजे 26 एप्रिल 2025 पासून सुरुवात झालेली आहे, तर 16 मे 2025 ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्याच दिवसापर्यंत तुम्ही तुमचं पेमेंट देखील करू शकणार आहे। बाकी संपूर्ण अपडेट, परीक्षेचा दिनांक, कालावधी या संपूर्ण गोष्टी तुम्हाला www.drscgmc.nanded.in या संकेतस्थळावरनं याचं जे अपडेट आहे ते प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे। निवड झाल्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तयार केली जाणार आहे, जी 1 वर्षासाठी या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे। बाकी तुम्ही बघू शकता
परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, यामध्ये कोणकोणते पदं या ठिकाणी भरले जाणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता. ओटी सर्वंट 2 पदं असणार आहे, बार्बरची 2 पदं, टेलर 1, धोबी 3, स्ट्रेचर बियर 3, लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजेच लॅबोरेटरी सर्वंट 1, कुक 4, कुक असिस्टंट 2, त्यानंतर एक्सरे सर्वंट 1, कॅज्युअल्टी सर्वंट 2, डिस्पेन्सरी सर्वंट 1, पिऊनचे सर्वाधिक पदं म्हणजे टोटल 36 पदं या ठिकाणी भरले जाणार आहे. टेबल बॉय 1, मेल सर्वंट 1, मेस सर्वंट 1, आया 1, वॉचमॅन 4, नर्सिंग असिस्टंट 1, क्लीनर 1, माळी 1, तर लॅबोरेटरी अटेंडंटची 17 अशी एकूण 86 पदांची भरती महाराष्ट्रात परमनंट पद्धतीने केली जाणार आहे, ज्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. हे जे पदं भरली जाणार आहे कॅटेगरीनुसार कोणकोणत्या कॅटेगरीला किती जागा असणार आहे त्याचे डिटेल्स देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरुवात करायची आहे. अर्ज लवकरात लवकर भरायचा आहे. अर्ज भरतेवेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर हा अर्ज भरा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.